त्या माणसाचं नाव आहे ब्रदर अल्फॉन्सोस रॉड्रिगज. ब्रदर अल्फॉन्सोस रॉड्रिगज त्याचा आज सण आहे. ही व्यक्ती, त्याचं लग्न झालं, त्याचं तो लग्नानंतर त्याची छोटीशी मुलगी वारली. त्याला 3 मुलं होती. बायको, पहिली मुलगी वारली, नंतर बायको वारली, नंतर 2 मुलं वारली. आणि ह्याच्यामध्ये काय झालं, ह्यांच्या आजारामुळे ते सर्व लॉस झालं. कपड्याचं दुकान केलं, सर्व केलं. मग त्याने कामाला सुरुवात केली, सर्व काही विकून टाकलं आणि नंतर हा एका संस्थेला जॉईन झाला, द जेझुइट सोसायटी ऑफ जीसस. शिक्षण नव्हतं, जास्त शिकलेला नव्हता. त्याला फादर व्हायचं होतं, पण फादर होऊ शकला नाही, म्हणून ब्रदरच राहिला. आणि जीवनभर काय काम केलं असेल सांगा? गेटकीपर, सेमिनरीमध्ये गेटकीपर होता. ब्रदरना बाहेर जायचं यायचं, गेट उघडायचा, हे काम करत करत तो संत झाला. आणि त्याने दुसरा एक संत बनवला, पीटर क्लेवर, सेमिनेरियन. त्याला पण संत घोषित केलं. उद्या नवीन महिन्याची सुरुवात. कोणता दिवस आहे? सर्व संतांचा दिवस. त्याच्यानंतर कोणता दिवस आहे? ऑल सोल्स डे. दॅट इज द रिझन वाय वी टूक दिस टॉपिक कॉल इटर्नल लाईफ, प्रिपेअर फॉर इटर्निटी. ज्यांच्याकडे बायबल आहे, ज्यांनी वाचायचं आहे, मॅथ्यूज गॉस्पल चॅप्टर 6, 19 and 20. मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय क्रमांक 6, 19, 20 मध्ये लिहिलं आहे, डू नॉट स्टोर अप ट्रेजर्स ऑन अर्थ बट स्टोर युअर ट्रेजर्स इन हेवन. ऑन अर्थ पीपल विल रॉब इट. लोक त्याचं चोरी करतील, घात करतील, घेऊन जातील. पण तुमचं जे ट्रेजर म्हणजे जे मौल्यवान आहे ते स्वर्गात ठेवून साचवून ठेवा. वाचा ते वचन मराठीमध्ये. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. संपत्ती इथे साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात. बरोबर. आणि चोर घर फोडून चोरी करीतात. बघितलं का? घरामध्ये असलं तर चोरी करून फोडून टाकतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत. हालेलुया. चोरीही करत नाहीत. हालेलुया. महत्त्वाची गोष्ट, संपत्ती, धन दौलत, सोनं नाणं बरेच लोक साठवून ठेवतात आणि ती साठवल्यानंतरची काळजी घ्यावी लागते. आता कितीतरी बाया आपले सोन्याच्या चेन घालतात, मग लोक त्याच्यावर काय करतात? त्याचा जीव घ्यायला तयार आहेत, का त्यांना माहिती आहे सोनं आहे. परंतु ही संपत्ती, ही मटेरियल संपत्ती म्हणजे काय? हे आपल्याला मोजता येईल, ऐकता येईल, घर आहे, दौलत आहे. परंतु येशू सांगतो तुमची संपत्ती स्वर्गात साठवून ठेवा, इथे नाही. तिथे चोर करू शकत नाही. ती संपत्ती कोणती? सत्कृत्य, चांगलं कृत्य, चांगलं वर्तणूक, दुसऱ्याने चांगलं वागवायचं, स्वतःबद्दल जास्त अभिमान बाळगायचा नाही, स्वतःची तुलना करायची नाही, स्वतःला काय म्हणतात उच्च करायचं नाही. काही लोक आहेत ते स्वतःबद्दलच बोलतात. छोटंसं डोनेशन दिलं तर नाव आलं पाहिजे, मी काय करतो, मी काय केलं. ह्याच्यामुळे काय होतं माहिती का? आपलं नाव आपणच गाजवलं ना, का लोकांना माहिती आहे हे किती माणूस छोटा आहे. येशू ख्रिस्ताने आपल्याला एक शिक्षण दिली, सार्वकालिक जीवनाची तयारी करा. हालेलुया. कारण तुम्ही इथे येताना तुम्ही या जगात काही घेऊन आले नाहीत आणि या जगातून काही घेऊन जाणार नाहीत. पण तुम्ही जे काही सत्कृत्य केलं, जे काही चांगलं कृत्य केलं, त्याच्याबद्दल लोक तुमच्याबद्दल बोलतील. कुछ दिन पहले मैं एक चर्च में गया था. वहाँ एक कार्यक्रम था
उस कार्यक्रम के पहले उधर अंत विधि था। अभी कार्यक्रम कौन सा था? शादी थी। मैं उधर गया, थोड़ा सा जल्दी गया, गोटू से पूरा चर्च पूरा भरा है। मैंने क्या हो गया? फादर इधर अंतिम संस्कार चालू है, फ्यूनरल। इतका लोक, बस फेमस मॅन? नो, सिम्पल मॅन. त्या धर्मग्रामातली ही व्यक्ती मरण पावली होती. ती चांगली व्यक्ती होती, लोकांना त्यांच्याबद्दल माहिती होतं, म्हणून त्याला गुड बाय करण्यासाठी संपूर्ण चर्च भरलं होतं. मी विचार केला की ही व्यक्ती, मी तिला ओळखत नाही, मला बरेच लोक ओळखतात, माझ्या ह्याच्यासाठी अंतविधीसाठी एवढे लोक असतील का? विल दे बी सो मेनी पीपल फॉर माय फ्युनरल? की या व्यक्तीने काही मोठे प्रवचनं केली नाही, स्मारकं बांधली नाहीत. मग आजूबाजूला विचारलं, बघितलं तर काय, फादरांनी अनाऊन्समेंट केली. कारण त्यांच्यामध्ये ना, ह्या लोकांमध्ये, त्या लोकांमध्ये जास्तीत जास्त इतर धर्मीय लोक जास्त होते. मीन्स काय, देवर सो मेनी पीपल ऑफ अदर फेथ प्रेझेंट फॉर दॅट फ्युनरल. ही वॉज अ कॅथलिक मॅन बट फेमस. कॉलनीमध्ये त्यांनी सर्वांसाठी काहीतरी केलं. ब्रदर अल्फॉन्स रॉड्रिगस, सर्वसामान्य व्यक्ती. असे काही संत आहेत. उद्या त्यांचा संतांचा सण आहे. त्या संतांचं जीवन बघून मी ते बघितलं. एक पुस्तक होतं इकडे ना, मला कोणीतरी ते सोडून दिलं होतं तिकडे. संतांची जी नावं आहेत, कितीतरी नावं आणि कितीतरी संतांचे चरित्र तिथे लिहिलेलं आहे. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. कार्लो आर्कोतीस, मोबाईल, इंटरनेट तुम्ही पण वापरता, मी पण वापरतो. ते वापरून तो संत झाला. हालेलुया. आपण सैतान झालेलो आहोत ते वापरून. कारण आपण चांगल्या गोष्टी वापरत नाही, दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी पाठवत नाही, आणि चांगलं ते बळकट करत नाही. आज मी येताना माझ्याबरोबर एक माणूस होता. मी गाडी चालवतो. आय सेड जस्ट ऑन इंटरनेट जस्ट सी हाऊ मेनी पीपल आर एडिक्टेड टू पोर्नोग्राफी, घाणेरडे चित्रपट पाहण्यासाठी. 80% ऑफ द पॉप्युलेशन, मग ते मॅरिड असो अनमॅरिड असो, 80%मध्ये त्याच्यामध्ये महिलांची संख्यासुद्धा 50% आहे. पोर्नोग्राफी, घाणेरडे चित्रपट पाहणं ते इंटरनेटवरती, आणि एकमेकांना झालेले काय म्हणतात ते जोक पाठवणं, नॉनव्हेज जोक म्हणतात तुम्ही ते. अरे कशाला करता ते? जिथे तुम्हाला कोणी पाठवलं ना, त्याला सांगायचं आहे आपल्याला लाईज आवडत नाही, पाठवायचं नाही, तुला मी ब्लॉक करून टाकतो. काही लोक आहेत, वाईट केल्याशिवाय त्याला झोप लागत नाही. काही असे लोक आहेत, सत्कृत्य केल्याशिवाय त्याला झोप लागत नाही. आता उदाहरण कोणाचं घ्यायचं? कितीतरी संतांची नावं आहेत, आणि या संतांच्या नावामध्ये एक संत होता, त्याचं नाव होतं जोझफ कोपर्तिनो. जोझफ कोपर्तिनो हा संत जो आहे ना, हा कोणाचा पेट्रन सेंट आहे माहिती का? चिल्ड्रन ऑफ डिझेबल, द चिल्ड्रन हू कॅनॉट स्टडी, डिस्लेक्सिया, अनेबल टू स्टडी, अनेबल टू रिमेंबर. बरोबर? हा संत इज ऑल्सो पेट्रन सेंट ऑफ पायलट्स. तरी ही व्यक्ती होती, त्याचं नाव होतं रसल लोपिस. रसल लोपिस खूप कष्ट केले. 56 लाख रुपये, किती? 56 लाख रुपये खर्च करून पायलटचं लायसन घेतलं. परंतु त्याला पैसे मागत होते 12 लाख अजून नोकरी देण्यासाठी. तो सांगतो मी देणारच नाही. मग एका मित्राने त्याला सांगितलं, एक काम कर, जोझफ कोपर्तिनो नावाच्या संताकडे तू प्रार्थना कर. तो सांगतो कशाला? अरे त्याच्याकडे प्रार्थना कर, तुला नोकरी मिळेल. त्याला वाटलं नोकरी मिळणार नाही, पण त्याने जोझफ कोपर्तिनो नावाच्या संताकडे प्रार्थना केली आणि त्याला इंटरव्ह्यूला बोलावलं, आणि एअर एशियामध्ये तो आता पायलट आहे, सिनियर पायलट. हालेलुया. धन्यवाद येशू. गेल्या आठवड्यामध्ये जोझफ कोपर्तिनो आणि सेंट कार्लो आर्कोतीसचं अवशेष रेलिक केम टू वसई. त्याला फोन करून सांगितलं, गो
तो गेला तिकडे मुलांना घेऊन, बायकोला घेऊन. त्या चर्चला डोनेशन दिलं आणि सांगितलं, दिस सेंट गिव्ह मी अ जॉब. प्रियानो, प्रत्येक व्यक्तीला इथं नाव आहे. त्या नावाबरोबर त्या संताचं पण नाव असेल तुमचं. त्या संताकडे मी प्रार्थना करायची. कदाचित आता माझ्या नावाचा संत नाही आहे, परंतु ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी सेंट मार्कचा सण होता. सेंट मार्क द इव्हँजलिस्ट, प्रवचनकार, प्रवक्ता, लिखण करनेवाला. तर ही इज माय पेटेंट सेंट, इज अ इव्हँजलिस्ट. तर प्रत्येकाला देवाने जर नावाचा संत नसेल तर तुम्ही एखादा संत त्याचं नाव घेऊन त्याची प्रार्थना करायची की त्याचं आदर्श जीवन मला जगायचं आहे, सार्वकालीन जीवन. हू विल क्राय वेन आय डाय, की मी मेल्यानंतर माझ्यासाठी कोण रडेल, मेरे मरने के बाद मेरे लिए कौन रोने वाला है, कौन मुझे पुकारेगा, आवाज करेगा. प्रियानो, मरावे पर कीर्ति रूप उरावे. हमारे भारत देश में एक संत है, उसका नाम है कबीर, संत कबीर. उसने अपने कविता में लिखा है, पशु मरे पनैया बने. उसका मतलब की जेव्हा प्राणी मरतो तेव्हा त्याची कातडी काढतात आणि त्याची चामडीचं ना चप्पल बनाते, पनैया बने, चप्पल बनती है. वो आगे कहता है, आदमी मरे कुछ ना बने, मट्टी बने. आदमी मरे तो कुछ ना बने. अरे प्राण्याच्या चामडीचा तरी चप्पल तरी बनते, आपल्या शरीराचं काहीच बनणार नाही, ह्याची काळजी घ्या. माती बनेल, माती. आणि म्हणून परमेश्वरपुत्र येशू ख्रिस्ताने आपल्याला लाजरसचं उदाहरण दिलं. लाजरस अँड अ रिच मॅन, बरोबर. तो श्रीमंत माणूस, त्याचं नाव येशूने घेतलं नाही, त्या गरीबाचं नाव त्याने घेतलं. कोण? लाजरस. श्रीमंतीमध्ये लोकांच्या बरोबर न लोक जास्त असतात, त्याची तारीफ करतात, बरोबर. गरीब लोकांना कोण बघतं? पण येशू ख्रिस्ताने गरीबाचं नाव घेतलं, श्रीमंताचं नाव घेतलं नाही. गरीब माणूस मरण पावला, देवदूताच्या सहवासात गेला. श्रीमंत माणूस मरण पावला, कुठे गेला? नरकात गेला. त्याने वरून बघितलं, अरे देवा, त्या लाजरसला सांग ना, एक थेंब माझ्या जिभेवर टाक, ह्याच्यामध्ये मी मरत आहे. त्यानं नको, लाजरसला माझ्या भावाकडे पाठव ना, माझा 5 भाऊ आहेत, ते पण असंच जीवन जगतात. देवाने सांगितलं जाऊ दे ना, त्यांच्याकडे मोशे आहे, पवित्र शास्त्र आहे, त्यांना वाचू दे. नाही देवा, मरणातून कोण उठून गेला ना तर ते ऐकतील. देवाने सांगितलं नको, जर ते जिवंताचं ऐकत नाही, माझे पाठवलेले प्रवक्ते त्यांचं ऐकत नाही, तर मेलेल्यातून परत गेलेल्या माणसाचं कधीच ऐकणार नाही. प्रियानो, फार महत्त्वाचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे. तो म्हणजे की आपण मेल्यानंतर आपल्याबरोबर कोणी जाणार नाही, आपल्यालाच जावं लागेल. हिंदी में कहावत है ना हाथी है ना घोड़ा है, वहाँ तो पैदल जाना है. समजलं ना? आज मी येताना ना, मी थांबलो एक ठिकाणी, अर्थी जा रही थी, बारिश चालू थी. एक लोग अर्थी लेके जा रहे थे. काफ़ी लोगों को अच्छा नहीं लगता. मैं अर्थी के पास देखा लोग राम राम कर रहे, आवाज़ कर रहे थे, और अर्थी को जाने दिया मैंने. काफ़ी लोग, क्या लोग थे? बेचारा मर गया, बेचारा मर गया. वो आदमी था, औरत थी, हमको पता नहीं, कवर बॉडी, बराबर. उस अर्थी के पास देखकर ऐसा मत कहो बेचारा मर गया, बेचारी मर गई. उस अर्थी के पास देखकर कहो कि मेरी भी ऐसी अर्थी निकलेगी, और अगर उसके अर्थी को देखकर मेरे जीवन का अर्थ मैं नहीं समझूंगा, मेरा भी जीवन अनर्थ हो जाएगा. हालेलुया.
व्हेन यू गो फॉर अ फ्यूनरल, कॉफिन में देखते हो ना, तभी देखो कि मेरा भी अंत होने वाला है। आजकल हमारे कॅथोलिक पंथ में ना कोण लोग आहे, जिवंत मुर्दे आहेत, बसलेले आहेत बघा इकडे, मी पण त्याच्यातलंच। एक दिन फादर ने अनाउंसमेंट किया संडे के दिन, हमारे धर्मग्राम में, पैरिश में कोई मर गया, उसका अंतिम संस्कार 3:30 बजे होगा। 3:30 बजे जिनको देखना का है वो चेहरा को देख सकते हो, 4 बजे मिसा होगा। अभी लोगों ने पूछा नहीं, अंतिम संस्कार है तो लोग आ गए, और 3:30 बजे फादर ने बोला कि जिसको देखने का है वो आकर देखो और अपनी जगह पे बैठ जाओ, हम मिसा करने वाले हैं। लोग आके देखते हैं और मुंडी नीचे डाल के वापस जाते हैं। जैसे कि आप आते हैं ना ऐसे, उसमें कौन था मालूम है क्या? फादर ने उस दिन आईना रखा था, आरसा, और उस कौन देखा? मेरा ही चेहरा मेरे को मिला, मैं ही मुर्दा हूँ। तो मुर्दा नीचे डाल के ना भाग गए लोग। सबक सिखाया फादर ने कि हमारा धर्मग्राम मरेला है, जीवंत करने का है। परसों के दिन मेरे को फ़ोन आया था कि फादर, हमारा पैरिश का जो प्रेयर ग्रुप है ना वो मर गया है। मैंने बोला तो एक अभी संतों का सन है ना, 2 नवंबर, बॉक्स इंट्रेंस मैंने डाल देना कि मरे मुर्दे के लिए हम लोग प्रार्थना करेंगे। मैंने बोला और तुम्हारा वेबसाइट मरा है, उसका क्या? वेबसाइट का मतलब वाले है ना, इंटरनेट पे वेबसाइट रहता है, वो भी मरा है। शुरू करते कोई रखता नहीं, प्रार्थना शुरू करते मर जाते हैं। थोड़े दिन आएंगे, अरे कन्सिस्टन्सी, जीवनात चिकाटी पाहिजे। आज मी येणार, उद्या येणार नाही, आज पाऊस आला जायचं नाही, तसं नसतं ते। चिकाटी, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, हे जर केलं नाही ना तर आपल्याला सार्वकालीन जीवनात भेटणारच नाही। येशूने एका माणसाने येशूला विचारलं, गुरुजी टीचर, व्हॉट शुड आय डू टू इनहेरिट इटर्नल लाईफ, की मी सार्वकालीन जीवन जगावं म्हणून मी काय केलं पाहिजे? येशूने सांगितलं, आईची सेवा कर, वडिलांचा सन्मान कर, चोरी करू नकोस, व्यभिचार करू नकोस। तो म्हणाला, मी सर्व लहानपणापासूनच करत आहे, चांगले संस्कार झाले आहेत आईवडिलांचे, बरोबर, अजून काय करू? येशूने त्याच्याकडे बघितलं, त्याच्या डोळ्यात बघितलं, त्याच्यावर प्रेम केलं आणि सांगितलं, तू एक काम कर, एक गोष्ट बाकी आहे, घरी जा, सर्व काही विकून टाक आणि माझ्या मागे आलाच नाही, गेला तो आलाच नाही। मग येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, बघितलं, इट विल बी डिफिकल्ट फॉर अ रिच मॅन टू एंटर द किंगडम ऑफ हेवन, इट इज इझियर फॉर अ कॅमल, की उंटाला सुईच्या नाकातून जाणं शक्य आहे, परंतु याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ उंट तर सुईच्या नाकातून जाऊ शकणार नाही, बरोबर, पहिली गोष्ट। परंतु येशू ख्रिस्ताच्या वेळेला एक असा डोंगर होतं, त्या डोंगरामध्ये असा एक छोटासा माउंटन होता, तो पोखरून लोकांनी तिथून रस्ता केला होता पलीकडे जाण्यासाठी। तो रस्ता एवढा नॅरो होता की उंट जर त्याच्यावर काही ठेवलं ना, साहित्य ठेवलं तर जाऊ शकत नाही। मग ते काय करायचे, उंटाला सर्व रिकामी करायचे, जायचे मध्ये, सर्व साहित्य घ्यायचं, परत उंटावर ठेवायचं आणि मग जायचं। व्हॉट जीसस इज टेलिंग, डू नॉट टेक एनी पोझेशन विथ यू, काही घेऊन जाऊ शकत नाही। प्रियानो, येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं आणि शिष्य चकित झाले, सर, लॉर्ड, हू विल बी सेव्ड? ही सेड, डोंट वरी, इफ यू डू समथिंग यू विल सेव्ह। आज आपण महिन्याचा शेवटचा दिवस आहे, बरोबर, उद्याला ऑल संतांचा सण, ऑल सोल्स डे। मी सर्वांना विनंती करतो, आणि तुम्हाला काय एकदम इझी आहे, कारण माहिती का, आपल्या चर्चला गेलं का समोरच थडगा आहे,
पण काही लोकांची सेमेट्री जी आहे ना ती तिथे नसते, थोडं जे बाहेर असते. परंतु सेमेट्रीमध्ये जा, थोडा विचार करा की मला इथे यायचं आहे, मी मेल्यानंतर मला इथे यायचं आहे, हा माझा परमनंट ॲड्रेस आहे. हालेलुया. हा परमनंट ॲड्रेसमध्ये मला यायचं आहे, याची मी तयारी केली पाहिजे. मी नॉर्थ ईस्टला गेलो होतो, तिथे त्या सेमेट्रीमध्ये ना बाबा 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 ते लोक काय म्हणा पिकनिकला येतात. त्यांचा आजोबा आजी वारलेली आहे ना, तिला जे काय आवडत असेल ना ते घेऊन येतात तिथे आणि ठेवतात आणि जेवतात, प्रार्थना करतात, मग नंतर जातात. तर एक चायनीज माणूस तिथे फ्राईड राईस ठेवत होता, बरोबर. तर तो अमेरिकन माणूस त्याला सांगतो, व्हेन दैट पर्सन इज गोइंग टू ईट दिस, वो जो मुर्दा है वो कभी खाने वाला है. चायनीज आदमी ना दिमाग वाला था, उसने जेव्हा तुझा माणूस येऊन त्या फुलाचा सुगंध घेईल तेव्हा हा पण येऊन खाईल जाईल. समजलं तुम्हाला. वो फूल डाल रहा था ना और वो राइस डाल रहा था, बराबर कि नहीं. तो उसने बोला जब फूल का सुगंध लेने के लिए तुम्हारा पूर्वज आएगा ना, हमारा भी आदमी आके खाना खा के जाएगा. प्रियानो, आपल्याबरोबर काय जाईल माहिती का, आपलं सत्कृत्य. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगतो, दिवसातून एक तरी सत्कृत्य करा. आणि आज जर झालं नसेल तर जायच्या अगोदर कोणासाठी प्रार्थना करा की आज या पावसामध्ये ज्याला त्रास झाला, जे भिजले, आणि त्या पावसामुळे काय होतं, ॲक्सिडेंट जास्त होतात, पुअर विजिबिलिटी, खड्डे आहेत. मी आज किती हळूहळू आलो, मी 2.5 तास नाही 3 तास लागले मला यायला. स्कूटी घेतली, मला वाटलं काय प्रॉब्लेम नाही. इथे आल्यानंतर पाऊस सुरू झाला, चेंबूरपासून सुरू झाला होता. तर प्रियानो, कोणतरी अडचणीत असेल, इथे फायर ब्रिगेडचं स्टेशन आहे, ते रात्रंदिवस तिथे काम करतात. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहे, तिथे काम करतात लोक. कोस्टगार्ड आहेत, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत, डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत. आपल्याला काय नाही, मी कशाला करू. अरे कशाला करू नाही, दुसऱ्यासाठी प्रार्थना कर, म्हणजे दुसरे तुझ्यासाठी प्रार्थना करतील. काही लोकांचं ना, माझं बरं आहे, माझं स्वतःसाठी बरं आहे. जो स्वतःसाठी जगतो तो स्वतःसाठी मरतो, जो इतरांसाठी जगतो तो कधी मरत नाही. लोक त्यांच्याबद्दल विचार करतात. प्रियानो, आज हा महिन्याचा शेवटचा दिवस, उद्या ऑल सेंट्स डे, ऑल सोल्स डे. हे आपल्याला चर्चने दिले 2 दिवस आहेत. त्या दिवशी तुम्हाला ना आणि मला एक रिमाइंडर आहे की यू हॅव टू गो अँड विजिट द सेमेट्री, प्रे फॉर युअर डिसीज मेंबर्स. डॅडी आहे, मम्मी आहे, ग्रँडफादर, ग्रँडमदर, त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांच्यामुळे मला जन्म भेटला, ही माझी वंश परंपरा आहे. आज मी जे काय आहे ते त्यांच्यामुळे आहे. प्रियानो, कधी कधी आपण आईवडिलांना विसरतो. माता पिता के चरणों में ही चादाम है, यही तुम्हारा मुक्ति का धाम है. पण काही लोक आहेत ना, आईवडिलांची कदर करत नाही, आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात. ॲट्स अ ट्रेजर देवाने दिलेला आहे. सार्वकालीन जीवनाची तयारी करा. प्रिपेअर फॉर इटर्निटी, जाण्याची तयारी करा की एक दिवस मला हे जग सोडावं लागेल. somebody please read 1 Timothy chapter 6 verse 7. तिमोथीचं पहिलं पत्र अध्याय 6 वचन 7 मध्ये संत पॉल तिमोथीला काय सांगतो की तू या जगात काही चाललं नाही, या जगात तू काही घेऊन जाणार नाही. आमच्या भारत देशाच्या संस्कृतीमध्ये एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव मी सांगत नाही, उधर लिखा है, क्यों व्यर्थ चिंता करते हो, इस दुनिया में आपने क्या लाया था जो आप खो बैठे हो. आज जो तुम्हारा है कल और किसी का होगा, परसों और किसी का होगा. परिवर्तन जीवन का नियम है, निसर्ग का नियम है. तो मेरा, उसका, इसका तुमसे मन से, विचारों से, दिल से, मुंह से निकाल दो, सब कुछ तुम्हारा हो जाएगा, तुम सबको हो जाओगे. उसको कहते हैं वसुदैव कुटुंबकम.
युनिवर्स इज योर फॅमिली. हालेलुया. धन्यवाद येशू. So, small minded people, all of us, small minded people, make sure that you write a small little note and say, for all souls, my daddy, mummy, my brother, my sister, somebody's died, right? Remember that. वाचा ते वचन. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. बरोबर. चेक चेक. धन्यवाद येशू. आत्मस्पष्ट म्हणतो. Hallelujah. In English, please read somebody. We brought nothing into this world. We are not going to take anything with us. बरोबर. Please read Job chapter 1:21. योब नावाचं पुस्तक अध्याय 1 वचन 21 मध्ये योब म्हणाला, नग्न मी आईच्या उदरातून आलो, नग्न मी परत जाणार. देवाने दिले, देवाने घेतले, धन्य त्या देवाचे नाव. तुला वेळ दिला होता, तुला टॅलेंट दिली होती, तुला घर दिलं होतं, तुला नोकरी दिली होती. काय केलं? काही लोक आहेत दुसऱ्यासाठी काही करत नाही, विचारच करत नाही. मला काय भेटेल, माझा कसा फायदा होईल. वाचा ते वचन. योब 1:21. Job's book of Job chapter 1:21. Naked I came from my mother's womb, naked I shall return. God gave, God took it away. Blessed be the name of the Lord. धन्यवाद येशू. Job chapter 1:21. ह्यांच्यासाठी थांबू नका, कोणाला भेटलं असेल वाचा. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच काय ते तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. हालेलुया. जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते देवाच्या गौरवासाठी दिलेलं आहे, स्वतःच्या याच्यासाठी नाही. आणि ते टेम्पररी आहे. प्रत्येक मनुष्य, इथे जमलेला मनुष्य आहे ना, आपल्या माणसाचा लाईफ स्पॅन, जीवनशैली किती आहे मला सांगा. 70 वर्ष. किती? 70 इयर्स. 70 वर्षाची असते आयुष्य. प्रत्येक माणसाचं 70 वर्षाचं असतं. आणि ते असं लिहिलं आहे 70 years, 80 for those who are strong. Please read Psalm 90 verse 10. स्तोत्रकार स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 90 वचन 10 आणि मध्ये लिहिलं आहे, आमचे आयुष्य 70 वर्षे. किती वर्ष? किती वर्ष? 70 वर्ष. आणि शक्ती आपल्यास फार तर 80 वर्ष असते. बरोबर. जर जास्त शक्ती असेल तर 80 वर्ष असते. तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे. बरोबर. कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. आता 12वं वचन वाचा. त्याच्यातलं 12वं वचन. ओ गॉड, गिव्ह मी द विजडम टू नो द शॉर्टनेस ऑफ माय लाईफ दॅट आय मे गेन विजडम ऑफ हार्ट. असं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. मराठीमध्ये काय लिहिले वाचा. 12वं वचन. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. बघितलं, बुद्धिमान सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल. सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल की तुम्हाला बुद्धी मिळाली पाहिजे. देवाने प्रत्येकाला बुद्धीचा आत्मा दिलेला आहे, परंतु कोण वापरत नाही ना. तर प्रियानो, उद्या सर्व संतांचा सण आहे. मी तुम्हाला काय सांगते का, कोणातरी एका संताचं चरित्र वाचा, लाईफ स्टोरी स्मॉल. आणि तुम्हाला जर वाचत येत नसेल तर तुमच्याकडे मोबाईल फोन असेल, एखादं संताचं नाव गुगलवरती टाकलं तरी त्याचं संक्षिप्त रूपामध्ये ना तुम्हाला हे मिळेल. इथं पुस्तकं आहेत. आणि त्या संताप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करायचा आहे मला. की जेव्हा माझा जन्म झाला त्या जन्माच्या दिवशी
कोणत्या सणाचा सण होता, कोणत्या संताचा सण होता तो बघायचा आणि त्याचे ते वाचायचं की मला तसं आदर्श जीवन जगायचं आहे. आणि सार्वकालिक जीवनाची तयारी करा म्हणजे काय, आपल्याला देवाने दिलेलं जे जीवन आहे ते संपुष्टात येणार आहे, म्हणून आपल्याला तिथे जायची तयारी करा. आता आपल्याला शेवटचं व्हॉट इज अ टेक अवे फ्रॉम टुडेज input session. The first takeaway from the input session, my dear friends, is number 1. Focus on eternal investment. फोकस ऑन इटर्नल इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी की माझं जीवन क्षणभंगूर आहे, मला इथून जायचं आहे. फोकस ऑन व्हॉट इज इटर्नल. सार्वकालिक जीवन काय आहे त्याच्यावर तुमचं जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, इट टेक्स अबाउट लिव्ह इन द इटर्नल पर्स्पेक्टिव्ह, लिव्हिंग इन द लाईट ऑफ इटर्निटी. की मी गेल्यानंतर माझ्याबद्दल लोक काय म्हणतील, ती माझी आठवण कशी करतील. मी एका ठिकाणी गेलो होतो, मोठं स्मारक बघितलं, मोठं स्मारक, बापरे एवढं मोठं स्मारक. मग त्यानं त्या स्मारकाबद्दल बघितलं, तिथे काय लिहिलं होतं माहिती का, ज्या ज्या लोकांनी संशोधन करून त्या देशाचं नाव आणि त्याचं नाव इतिहासामध्ये केलं त्यांच्यासाठी ते स्मारक बांधलेलं आहे. आता मी एका दुसऱ्या सिटीमध्ये गेलो होतो, ते दुसरं एक स्मारक बघितलं. स्मारक कसं माहिती का, फॉर मार्टर्स, ज्या लोकांनी रक्तदान केलं, स्वतःचं रक्त वाहिलं आणि जे मरण पावले त्यांच्या स्मरणार्थ त्यांची नावं तिथे आहेत. ते एवढं मोठं स्मारक. आपलं काय, आपलं नाव कुठे लिहिणार. झालं ना तुमचं, लिहून झालं ना की नाही. लग्नपत्रिकेत आलं होतं ना तुमचं नाव, लग्नपत्रिकेत होतं ना. लग्नपत्रिका जेव्हा छापली ना तुमचं नाव होतं ना त्याच्यात, एकदा तरी छापून आलं, आमचं नाही आलं. तर प्रियानो, दिस व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिपेअर स्पिरिच्युअली, आध्यात्मिक जीवन. प्रिपेअर स्पिरिच्युअली. आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जीवनामध्ये कसं जगायचं ही कला शिकायची. स्पिरिच्युअल लाईफ, की प्रभू आज तुम्हाला इथे निवडून आणलेलं आहे. बरेच लोकांना माहिती आहे आज प्रार्थना आहे, शेवटचा दिवस आहे, पाऊस आहे. तुम्ही आलेत ना, तुम्ही तुमचं बघायचं, जे नाही आलेत त्यांचं नाही, की मला आज काहीतरी शिकायला भेटलं, की माझं जीवन, माझ्या जीवनाबद्दल मला काहीतरी सत्कृत्य करायचं आहे. रोज फादर सांगतात की रोज एक सत्कृत्य करा, कोणाला तरी मदत करा. उरलेलं जेवण जे आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवू नका, एका डबीमध्ये घाला. बाहेर फिरायला येताना कोण भिकारी भेटला त्यांना देऊन टाका. काही लोक मला देतात ना, मी नाही म्हणत नाही, मी घेतो आणि घेतो. कोणी स्टेशनवर कोण भेटलं त्याला द्यायचं, नाही कधी म्हणायचं नाही. माय फिलॉसॉफी इज व्हेरी सिम्पल. आस्क फॉर नथिंग, रिफ्यूज नथिंग. कोणाला विचारू नका, आणि दिलं तर घ्यायचं, सोडायचं नाही, घ्यायचं दुसऱ्याला द्यायचं. सो व्हेरी इम्पॉर्टंट स्पिरिच्युअल लाईफ प्रिपरेशन. अँड नेक्स्ट इज लास्टिंग लेगसी. लिव्हिंग लास्टिंग लेगसी म्हणजे तुम्ही गेल्यानंतर तुमची आठवण कोण करील त्याची आठवण ठेवा. की मी मेल्यानंतर माझ्यासाठी कोण रडेल, कोण माझं स्मरण करील. आणि शेवट आहे प्रिपेअर युअर सेल्फ स्पिरिच्युअली. आणि सार्वकालिक जीवनाची तयारी. येशूने म्हटले सार्वकालिक जीवन काय आहे, कोण सांगेल मला. सार्वकालिक जीवन काय आहे, व्हॉट इज प्रिपेअरिंग फॉर इटर्निटी. योहान 17:3 बोला. योहान 17:3, जॉन्स गॉस्पल चॅप्टर 17:3. येशू म्हणाला सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो खरा देव त्याला आणि ज्याने त्याला पाठवले त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही ओळखावे. ह्यालाच म्हणतात सार्वकालिक जीवन. आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. बघितलं का, सार्वकालिक जीवन काय आहे,
देवाची स्तुती करायची आणि ज्या येशू ख्रिस्ताला त्याने पाठवलं, बस त्याला आपल्या जीवनाचा स्वतःचा प्रवक्ता आणि मुक्तिदाता म्हणून स्वीकारायचं. इन इंग्लिश, दिस इज इटर्नल लाईफ, to know the one true living God and Jesus Christ whom God has sent. Say hallelujah. हे जर तुम्ही मुखाने कबूल केलं ना, झालं. You just confess with your lips that Jesus is Lord, you have eternal life. Say hallelujah. उद्या शनिवार आहे आणि यावर्षी 2025ला असं सौभाग्य आहे की ऑल सोल्स डे is come on Sunday. So you'll have lot of masses. If there is a mass in the cemetery, go there. आणि तुमचे जिथे पूर्वज आहेत ना, पूर्वज, त्यांना जाऊन भेटा, त्यांची आठवण करा, त्यांच्या आत्म्यासाठी मिसा अर्पण करा. बरेच लोक जातात, परंतु नुसते हौशे गौशे जाऊ नका. की आज मी माझ्या आईवडिलांचा अभिमान बाळगतो, त्याच्यासाठी आभार मानतो आणि देवा त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की त्यांना चिरशांती दे, त्यांना चिरशांती दे. आज आपण परमेश्वराला आभार मानू की आज महिन्याचा शेवटचा दिवस, आज रात्री झोपताना, संध्याकाळी झोपताना, रात्री झोपताना गुडघे टेका की प्रभो हा महिना चांगला गेला. या महिन्यामध्ये जे काही घडामोडी घडल्या, दिवाळी गेली, दसरा गेला, पाऊस पडला, या महिन्यात पाऊस पडत नाही, अजूनपर्यंत पाऊस पडतो, एक विचित्र वातावरण आम्ही बघत आहोत. ह्या गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा लक्षात ठेवा, सार्वकालीन जीवन जवळ येत आहे. से हालेलुया. द किंगडम ऑफ गॉड इज कमिंग टू यू नाव. काल मला त्या फादरने दाखवलं की केरळमध्ये स्नो, बर्फ पडला. जिथे एवढं उकाळाची गरमी आहे तिथे स्नो, एव्हरीथिंग इज. आता पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा एकाच दिवशी पाहायला भेटतो, बरोबर ना? सर्व बदली झालेलं आहे. एव्हरीथिंग इज चेंजिंग. ग्लोबल वॉर्मिंग. प्रार्थना करा की प्रभू मला ठाऊक आहे हे सर्व पाहण्याचं सौभाग्य तू मला दिलं, माझं तारण व्हावं म्हणून मला आज जे ज्ञान मला भेटलं, आज याच्यातून देवा तुझे आभार मानतो. से हालेलुया. धन्यवाद येशू. लाईफ लिव्ड फॉर अदर्स लिव्स अ लास्टिंग लेगसी. जीवन स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी जगणं, ह्याच्यामध्येच सार्वकालीन जीवन आहे. हालेलुया. थँक यू जीसस.